शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, शेतीमध्ये यशस्वी व्हायचं तर केवळ कृषी उत्पन्नावर अवलंबून राहून चालत नाही। दुग्ध व्यवसाय, शेळी पालन अशा व्यवसायांची जोड द्यावीच लागते आणि या दोन्ही व्यवसायांमधला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे चारा। या चाऱ्याबद्दलच अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण श्री संजय कदम यांना कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सरांची ओळख करून द्यायची तर सर मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैरण विकास अधिकारी आहेत। सर सर्वात प्रथम मला सांगा की हिरव्या चाऱ्याचं महत्त्व काय आहे आणि तो जनावरांना का दिला पाहिजे? हिरवा चाऱ्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात। एक तृणवर्गीय चारा पिकं आणि दुसरं द्विदल वर्गीय चारा पिके। तर जे तृणवर्गीय चारा पिकं असतात त्याच्यामध्ये कर्बोदके किंवा ज्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात ते मोठ्या प्रमाणात असतात आणि द्विदल वर्गीय चारा पिकं याच्यामध्ये प्रथिन, जीवनसत्व, खनिज मोठ्या प्रमाणात असतात। तर त्यामुळे ती जर जनावरांना आपण जर दिली तर जनावरांना एक अन्नवंश मिळतात। बर, आता यामध्ये आपण शेळी पालन आणि दुग्ध व्यवसाय या दोन्ही व्यवसायांचा विचार करतो आहोत, तर त्याचं या दोन्ही व्यवसायांप्रमाणे काय महत्त्व आहे त्याबद्दल पण सांगा। हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे थोड्या फार प्रमाणात जनावरांची पाण्याची जी गरज असते तर ती भागवली जाते। नंतर जर आपण पशुखाद्य जर समजा दिलं तर ते महागडं पडतं, तर त्यामुळं जनावरांना जास्तीत जास्त आपण हिरवा चारा किंवा सुका चारा देणं गरजेचं आहे। शेळ्यांच्या बाबतीत म्हणायचं तर त्यांच्या मांस उत्पन्नामध्ये वाढ होते का? जनावरांना आपण जो पशुखाद्य देतो त्याच्यामध्ये खुराक, हिरवी वैरण, सुका चारा हे दिल्यामुळं जे दुधाळ जनावर असतात त्यांचं दूध उत्पादन वाढतं आणि जे शेळी जे आहेत त्यांचं मांस वगैरे वाढू शकतं, त्यांची प्रत सुधारते, म्हणजे असे अनेक फायदे आपल्याला होतात। अच्छा, आता यामध्ये सुद्धा या चारा पिकांची काही वाण किंवा प्रकार असतात का आणि हंगामाप्रमाणे, आता खरीप हंगाम सुरू आहे तर त्याप्रमाणे कोणते वाण यासाठी निवडले पाहिजेत याबद्दल सांगा। जी हंगामी चारा पिकं आहेत त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका यांची आता आपण लागवड करू शकतो। द्विदल वर्गीय चारा पिकामध्येच चवळी आहे, गवार आहे, यांचा आंतरपीक म्हणून सुद्धा मका, ज्वारीमध्ये आपण घेऊ शकतो आता। नंतर जी बहुवार्षिक जी गवतं आहेत की जी एकदा आपण लागवड केली की ती जवळजवळ 4-5 वर्षे आपल्याला हिरवा चारा सतत देतात, तर ह्यांची सुद्धा लागवड आपण आता ह्या हंगामात आपण करू शकतो। त्याच्यामध्ये संकरित नेपियर आहे, संकरित नेपियरच्या आज विविध जाती आहेत, यशवंत, जयवंत, DHN6, कोइंबतूर 3, कोइंबतूर 4, नेपियर गवत आहे, प्यारा गवत आहे, गिनी गवत आहेत, अशा विविध गवतांची आपण लागवड आता ह्या हंगामात करू शकतो। अच्छा, पण ही पिकं सुद्धा म्हणजे ही चारा पिकं जी आहेत ती सुद्धा आंतरपीक म्हणून घेता येतात। समजा मका आपण जर घेतलं तर मकामध्ये चवळीचं आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो, परंतु ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी ते मध्यम आहे अशा विभागामध्ये ते शक्य आहे। तर ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान आहे, उदाहरणार्थ कोकणासारखा जो भाग आहे ज्या ठिकाणी भात हे प्रमुख पीक घेतलं जातं, अशा ठिकाणी चारा पिकांची लागवड करण्यावरती बऱ्याचशा मर्यादा येतात। तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी प्यारा गवत, गिनी गवत किंवा नेपियर गवत यांची लागवड आता ह्या हंगामात करायस हरकत नाही। अच्छा, आता याची लागवड नेमकी कशी करायची, म्हणजे पेरणी किंवा त्याची काही विशिष्ट पद्धत असते का त्याबद्दल सांगा। आता जसं मी मगाशी सांगितलं की हंगामी जी चारा पिकं आहेत त्या हंगामी चारा पिकांमध्ये मकाची जर समजा आपल्याला आता पेरणी करायची असेल तर त्याची पेरणी साधारण 30 सेंटीमीटर अंतर ठेवून करणं गरजेचं आहे। त्यासाठी साधारण 70 ते 75 किलो आपल्याला बियाणं प्रति हेक्टरी लागेल। ज्वारी आहे समजा तर त्याची जर आपल्याला पेरणी करायची असेल तर 40 ते 50 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागेल आणि त्याची सुद्धा जी पेरणी आहे तर 30 सेंटीमीटर ओळीत करावी। बहुतांशी आपण जी चारा पिकं जी आहेत तर ते आपण असं बियाणं पसरवून वगैरे करतो तर ती अशास्त्रीय पद्धत आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही। त्यासाठी ओळीत पेरणी करणं फार महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे बहुवार्षिक जी चारा पिकं आहेत त्याच्यामध्ये आताच मगाशी बोलल्याप्रमाणे संकरित नेपियर यांची जी लागवड आहे ती 60 बाय 60 सेंटीमीटर अंतरावरती सरी वरंब्यावरती करावी। त्याच्यामध्ये थोम
म्हणजे ज्याला रुटेड स्टेम म्हणतात, मुळासहित जी काडी असते त्याला ठोंब म्हणतात, तर त्याची लागवड करता येईल. किंवा पॅरागवत आहे त्याची लागवड 50 बाय 50 सेंटीमीटरवरती करावी. केव्हा केव्हा आपल्याला असे मुळासहित ठोंब आपल्याला उपलब्ध होत नाहीत, तर त्यासाठी कांड्या असतात, जसं ऊसाच्या कांड्या असतात त्यांची आपण लागवड करू शकतो. तर एक साधारण हेक्टरी 40 ते 50 हजार आपल्याला ते ठोंब लागतात. तर त्यांची जर आपण अशी ओळीतमध्ये लागवड केली, सरीवरंब्यावरती लागवड केली, शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली, तर आपल्याला जे अपेक्षित चाराचे उत्पादन आहे ते आपल्याला मिळू शकते. कापणीचं काही ठराविक एक वेळापत्रक असतं का? म्हणजे हंगामी चारा पीक आणि बहुवार्षिक चारा पीक याच्या कापणीमध्ये काही फरक असतो का त्याच्या वेळापत्रकामध्ये? आता जे हंगामी चारा पीक आहेत कोणतेही असू दे, मका असू दे, ज्वारी बाजरी असू दे, चवळी असू दे, गवार असू दे, यांची पहिली जी कापणी असते ती 50% पीक फुलोऱ्यावर असताना करावी. कारण की ज्या वेळेला फुलाचं फळामध्ये किंवा कणसामध्ये ज्या वेळेला रूपांतर होतं त्यावेळेला बरेचसे आपले जे अन्नांश असतात, पोषण मूल्य असतात, तर ते त्या ठिकाणी डायव्हर्ट होतात. बरोबर. ते त्याच्यामुळे जो चारा असतो तो आपल्याला पोषक मिळत नाही. ह्यासाठी प्रत्येक वेळेला कापणी योग्य वेळी करणं फार महत्वाचं आहे. हंगामी चारा पिकांची कापणी एक साधारण पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी करावी. बऱ्याचशा शेतकऱ्यांना फुलोरा वगैरे समजा जर हे समजत नसेल तर त्यांनी ज्या दिवशी पेरणी केली ती तारीख लिहून ठेवावी. 65 ते 70 दिवसांनी त्याचं काय करावी, कापणी करावी. बहुवार्षिक जी चारा पिकं आहेत त्याच्यामध्ये नेपियर, संकरित नेपियर, गिनी, कोणतेही गवत असू दे, त्याची जी पहिली जी कापणी आहे ती 2.5 महिन्यांनी करावी आणि नंतरच्या ज्या कापण्या आहेत त्या 50 ते 55 दिवसाच्या अंतराने कराव्यात. त्याच्यामध्ये जे प्यारा गवत आहे त्याची पहिली कापणी 2.5 महिन्यांनी करावी आणि त्याच्यानंतरच्या ज्या कापण्या आहेत त्या साधारण 1-1 महिन्याने आपल्याला त्याच्या कापण्या मिळतात. अच्छा. जी बहुवार्षिक चारा वृक्ष आहेत त्याची पहिली कापणी उदाहरणार्थ सुबाबूळ आहे, दशरथ आहे, शेवरी आहे की जे शेळ्यांना खूप म्हणजे आवडतात ते पाला, तर त्याची जी पहिली कापणी आहे ती साधारण 5 महिन्यांनी करावी म्हणजे पहिलं कटिंग. आणि नंतरच्या ज्या कापण्या आहेत त्या साधारण 45-50 दिवसाच्या अंतराने जरी केल्या म्हणजे अशा पद्धतीने त्या चारा पिकांची कापणी करणं फार महत्वाचं आहे. वेळेला फार महत्वाचं आहे. एकदा जर फुलोरा आला, कणीस आलं तर त्यामुळे आपल्याला मिळणारा जो चारा आहे तो आपल्याला कसा असणार आहे, निकृष्ट प्रतीचा असणार आहे, इन्फेरियर क्वालिटीचा असणार आहे. सर पण आता याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आपण म्हणता की फुलोऱ्यावर पीक आल्यानंतर त्याची कापणी केली पाहिजे, पण त्यामुळे येणाऱ्या कणसांवर काही परिणाम होणार आहे का किंवा त्याच्या गुणवत्तेवर काही फरक पडणार आहे का या फुलोऱ्यावर येताना कापणी केल्यामुळे? आता आपण मका किंवा ज्वारी बाजरी ह्याची जर आपण लागवड आपण केली तर आपण कणसाचा विचार करतो. आपल्याला जर कणीस हवं असेल तर मिळणारा जो चारा आहे तो तितकासा पोषक नसणार आहे. अच्छा, म्हणजे त्यामध्ये पण आपण प्रायोरिटाईज किंवा प्राधान्य कशाला आहे हे ठरवलं पाहिजे, गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मला असं सांगायचं वाटतं की चाऱ्यासाठी अशा जाती आहेत. म्हणजे समजा मला मका जर घ्यायचा असेल तर मी चाऱ्यासाठीच घ्यायचं असेल तर मी आफ्रिकन टॉल ह्या जातीची मी निवड करेन. अच्छा. जर मला जर कणसासाठी घ्यायचं असेल तर मी एखादी हायब्रिड जात एखादी घेईन. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. तर ज्या वेळेला आपण चाऱ्यासाठी आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला शेतकरी बंधूंनी त्याचा कणसाचा विचार करू नये असं माझं मत आहे. अच्छा, म्हणजे त्यातली पोषण मूल्य आपल्या जनावरांना जास्तीत जास्त कशी मिळतील याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. सर आता समजा एखाद्या शेतकऱ्याला केवळ चारा पिकच घ्यायचं असेल, त्याचा दुग्ध व्यवसाय नसेल किंवा शेळी पालन व्यवसाय नसेल, तर व्यावसायिक तत्वावर चारा निर्मिती होऊ शकते का आणि ती कितपत फायदेशीर आहे? आता चारा पिकांचा जर आपण महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर जवळजवळ 60 ते 65% चाऱ्याची मुळातच टंचाई आहे. एकूण क्षेत्राच्या लागवडीच्या क्षेत्राच्या 4% क्षेत्रावरती फक्त चारा पिकं घेतली जातात. तर त्यात जर आपण जर बघितलं दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन व्यवसायाचं जे यश जर आपण बघितलं तर त्याला दिला जाणारा जो चारा आहे, खुराक आहे आणि आपली जी ओली वैरण ज्याला म्हणतो आपण, हिरवा चारा म्हणतो, त्याच्यावरती अवलंबून असतं. 60 ते 65% खर्च याच्यावरती होत असतो. तर हा एक व्यवसाय म्हणून सुद्धा होऊ शकतो. परंतु त्या अनुषंगाने आपल्या अवतीभोवती सुद्धा त्याला जसं म्हणतो आपण विपणन म्हणतो, मार्केटिंग म्हणतो, की ते होण्यासाठी तेवढे त्या ठिकाणी तबेले असणे गरजेचे आहे, तेवढे लोक त्या व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यांना ते जो चारा आपल्याकडून घेणं गरजेचं आहे, तर तो व्यवसाय ठरू शकतो. मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आरे परिसरामध्ये एक प्यारा गवत म्हणून घेतलं जातं. प्यारा गवत हे तसं म्हटलं
तर निकृष्ट प्रतीचं गवत आहे की ज्या गवतामध्ये 4 ते 4.5% प्रथिनं असतात. पण तो चारा सुद्धा जर आपण आता विकत घ्यायचं म्हटलो तर तो 2 रुपये किलोने मिळतो. ज्या शेतकऱ्यांना समजा दिवसाला 1000 टन जो चारा लागत असेल तर त्या ठिकाणी 2 रुपये किलो प्रमाणे 2-2.5 हजार रुपये त्याला सहज मिळून जातात. तर हा एक व्यवसाय ठरू शकतो. दुसरी एक बाब मला असं सांगावीशी वाटते की धारवाड नेपियर 6 ही जी जात आहे तर त्याचे ठोंब मी धारवाड एक म्हणजे चारा संशोधन केंद्र आहे, त्याचं उपकेंद्र आहे ते, त्या ठिकाणाहून मी 25 आणले होते आणि ते माझ्या माझ्या प्रक्षेत्रावरती ते मल्टिप्लाय केलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ती जी जात आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात आपण त्याचा प्रचार केला, प्रसार केला आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना जे ठोंब हवे असतील तर त्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून ते म्हणजे विकत घेतलेले आहेत आणि त्या 25 रुपयातून आपण जवळजवळ 5,54,000 रुपये आपण त्याच्यामध्ये आपण हे केले. म्हणजे इतका मोठा त्याच्यातनं नफा किंवा फायदा मिळवता येऊ शकेल. आता यामध्ये सुद्धा काही आधुनिक तंत्रज्ञान आहे का की जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल किंवा ह्या चारा पिकांची एकूणच गुणवत्ता किंवा त्यांची साठवणूक यासाठी उपयुक्त ठरू शकेल? आजकाल चारा पिकांच्या संदर्भात हायड्रोपोनिक्स बद्दल सुद्धा बरचशी चर्चा केली आहे. मी सुद्धा बरंचसं त्याचं वाचन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो चारा आपण पाण्यामध्ये घेतला जातो म्हणजे ट्रे घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी एक मोड आलेले जो आपला मका असेल तो ठेवायचा, 10-12 दिवसांनी आपल्याला जो चारा उपलब्ध होतो तो आपल्या जनावरांना घालायचा, असं ते तंत्रज्ञान आहे. आता त्याच्यामध्ये एखाद्या मका समजा आहे त्याचं जर बियाणं जर आपल्याला 18 ते 20 रुपये किलोनी जर मिळत असेल तर ती टेक्नॉलॉजी अफोर्डेबल आहे असं माझं मत आहे. बरोबर. जर आपण समजा आफ्रिकन टॉल ही जी जात आहे चाऱ्याची ती जर आपण जर 40-50 रुपये किलोने आहे ती जर आपण त्याच्यामध्ये जर टाकली आपल्या ह्याच्यामध्ये हायड्रोपोनिक्स मध्ये जर 50 रुपये आपण एका जर किलो जर आपण जर चारा आपण त्याच्यामध्ये जर ठेवला त्या ट्रे मध्ये तर ते 10-12 दिवसांनी आपल्याला त्याचं 10 किलो होतं वजन. म्हणजे 10 किलो चारा आपल्याला प्रति किलो चारा हा आफ्रिकन टॉलचा 4 ते 5 रुपये किलोने पडतो. बरं. म्हणजे इतकं अद्ययावत हे तंत्रज्ञान आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. फक्त मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की हे टेक्नॉलॉजी आहे, चांगली आहे. फक्त मिळणारं जे बियाणं आहे ते जर 18 ते 20 रुपये किलोने जर असेल तर ही टेक्नॉलॉजी फिजिबल आहे. बरोबर. सर, आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना आणखीन काही अशा वनस्पती आहेत का ज्या चारा पिकासाठी पूरक ठरू शकतील, याबद्दल शेतकऱ्यांना सांगा. आता चारा पिकांच्या संदर्भात आपण बरंच गेल्या वेळेला सुद्धा आपण पाहिलं की चारा पिकाची तीव्र टंचाई आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणवली. तर त्यासाठी जसं म्हटलं की हायड्रोपोनिक्सच्या बाबतीत बरंचसं हे चाललेलं आहे. एक अझोला म्हणून एक पशुखाद्य आहे, ते सुद्धा लोक त्याच्याकडे वळतायत, लोक त्याच्याबद्दल विचारतायत. पण थोडंसं त्याच्याबद्दल सुद्धा संशोधन होणं फार गरजेचं आहे की एखादी टेक्नॉलॉजी चांगली असते, तंत्रज्ञान चांगलं असतं, त्याची फिजिबिलिटी कितपत आहे. जसं मी मगाशीच म्हटलो की 1 रुपया 80 पैसे ते 2 रुपये किलोने जर चारा आपल्याला जर पडत असेल तर तो परवडण्यासारखा आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर 1.80 ते 2 पर्यंत असेल तर ते जर 4 आणि 5 रुपये जर जात असेल आणि दिवसाला जर समजा 1000 किलो जर चारा लागत असेल तर चाऱ्यावरती 5,000 रुपये खर्च करण्यात काही अर्थ नाही. तसंच अझोला बाबतीत सुद्धा असं म्हटलं तर की अझोला हे चांगलं फीड आहे, त्याच्यामध्ये पोषण मूल्य चांगलं आहे. पण 1 एकर 1 हेक्टर क्षेत्रासाठी जवळजवळ फूटभर पाणी आपण त्याच्यामध्ये आपण ठेवून त्याच्यामध्ये ती पान वनस्पती ठेवायची तर तेवढं आपल्याकडे पाणी सुद्धा आवश्यक आहे. जर जमीन थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपल्या उपलब्धतेप्रमाणे, आपल्या जनावरांच्या गरजेप्रमाणे चारा पिकांची निवड करणं आणि त्याचं व्यवस्थापन करून आपल्या जनावरांची काळजी घेणं आणि त्यातनं आपला दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन व्यवसाय जास्तीत जास्त कसा वाढवता येईल याकडे लक्ष ठेवणं डोळसपणे आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन वेळोवेळी जे मिळतं आहे ते अवलंबणं आणि फायदा कमवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात, एवढी छान माहिती चारा पिकांबद्दल आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.